क्रीडा क्षेत्रामध्ये अनुभवायला मिळतोय, जो आपण पाहतोय दर्जेदार आयोजन सिद्धेश युवा मंच आणि युवा मंचाच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाणारी दमदार शानदार वजनदार स्पर्धा. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल, तिथून पंच आमच्याकडे वळत आहेत. पहिल्या बॉलची सुरुवात स्क्वेअर बॉलने केली आहे. पंचांचा निर्णय आलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच आहेत या ठिकाणी. पाहूया पहिल्याच बॉलवरती कुठे ना कुठे तर रिव्ह्यू आलाय. रिव्ह्यू सिस्टम अगदी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल. पहिला बॉल डॉट बॉल काढला आणि डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलने एका बाजूला सनी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात, तर अमोल पाटील ऑन अ स्ट्राईक. या वेळेला मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय अमोल पाटीलचा. खेळ पहिल्या बॉल नंतर दुसऱ्या बॉल मध्ये संपलाय. विकेट नंबर 1. बॉल टाकला, अगदी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. दुसरा बॉल टाकत असताना किंबहुना बॉल टाकला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, तदनंतर अगदी सुंदर असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि सेकंड बॉल वरती बाहेरचा रस्ता त्या ठिकाणी अमोल पाटीलला दाखवला. सनी कसबेने मैदानाच्या आतमध्ये तर या बैला नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. अमोल खरात याला आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत, अमोल फराग याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. अगदी सेकंड बॉल मध्ये विकेट आल्यानंतर कुठे ना कुठे तरी या षटकाचं, पहिल्या षटकाचं कमबॅक, पॉवर प्लेच्या षटकाचं कमबॅक आता गोलंदाज सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेता येत नाहीये. फलंदाजी करणारा संघ अगदी आपण पाहिला तर LNT खोनी डोंबिवलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. परंतु त्यातला त्यात अगदी आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहिला अंकुश पाटील युवा मंच किंजळगडचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा या पहिल्या पॉइंटच्या दिशेने ढकललेला बॉल, तिथून मात्र ही धाव अंगलट जरूर आली असती जर बॉल डायरेक्ट हिट केला असता तर. परंतु मैदानाच्या आतमध्ये चित्याची चपळाई हरणाचा वेध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठे ना कुठेतरी आघाडीच्या जोडीकडून खेळ तुटत असताना या नवीन आलेल्या खेळाडूकडून ही एक धाव घेणं त्याच्यासाठी आणि त्याच्या टीमसाठी हे अंगलट देखील आलं असतं. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये युवा टॅलेंट ज्याच्या नावावरती 19 बाईकचा रेकॉर्ड राहिलाय, अगदी नावारूपाला आला आणि नावारूपाला येत असताना त्या नावाला साजेशी अशी कामगिरी केली तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आहे फलंदाजीसाठी. इथून मात्र अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सनी पहिल्या बॉल पासून सुरुवात केली, कटरचा वापर करतात, कटरचा वापर करून आपल्या गोलंदाजीवरती अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना गरा 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 नाचवण्याचं काम आता ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील करतात. आणि ही कला राहिली आहे या गोलंदाजी. किंबहुना एका बाजूला अगदी आपण संघ पाहिला अंकुश पाटील युवा मंच किंजळगडचा संघ पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र मोठी अपील असेल, पंचांनी अपील फेटाळली आहे. यष्टांच्या मागे अगदी आपण पाहिलं ना दमदार शानदार वजनदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या मागे पाहायला मिळतात. अंकुश पाटील युवा मंच या टीम कडून यष्टी रक्षक देखील दमदार आहेत. अगदी
यांच्याकडे पाहिलं तर एखादा बाउन्सर आणि त्यांनी जर अपील केलेली महत्त्वपूर्ण असेल आणि ही अपील ही त्यांच्या टीमसाठी फार महत्त्वाची असेल अशा स्टाईलचे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. यष्टांच्या मागे ऋषी झोरे यांना देखील आपण पाहतोय. ऋषी झोरे सर यांना आपण पाहतोय यष्टांच्या मागे. तिथून मात्र ड्राईव्ह केलाय बॉल. क्षेत्ररक्षक 38 सर्कल मधून येत आहेत. चुकी झाली आहे. कव्हर्स मध्ये बॅकअप येत आहे. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कुठे ना कुठेतरी एक धाव त्या ठिकाणी होती. अगदी त्या ठिकाणी 2 धावा दिल्या जातात. या आधीच्या मॅचचं आपण सत्र पाहिलं. या आधीच्या मॅच मध्ये अगदी रती महारथींनी केलेला खेळ आणि किंबहुना अगदी बॅटिंगचा लेवलचा दर्जा अगदी सेकंड इनिंग मध्ये थोडासा कमी राहिला आणि त्यामुळे की काय तो संघ पराभवाच्या गर्द छायेमध्ये अडकला. काही ना काहीतरी करण्याचं नवीन प्रयत्न होता त्या संघाचा, परंतु तो प्रयत्न कुठे ना कुठेतरी फसला. भारतीय टेनिस विश्वातील नामांकित खेळाडूंच्या यादीमधील ही नावं आपण या आधीच्या मॅच मध्ये पाहिलीत, परंतु या सामन्यामध्ये देखील ही यादी थोडी कमी नाही आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं सलामीवर आलेला अमोल पाटील तो माघारी परतला, परंतु ऋतिक पाटील आणि त्यातल्या त्यात अमोल पराट ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झालात 3 धावा. षटक नंबर पहिलं हे प्रगतीपथावरती पाहायला मिळते. नंबर राहिली कारण संस्थापक निलजी कुळसकर साहेब अध्यक्ष सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत. संदीपजी कदम सर यांच्याकडे पाहिलं जातं. स्वप्नीलजी चोरगे साहेब उपाध्यक्ष, त्याच वेळेला सचिव असतील, खजिनदार असतील, सर्वांनी नेहमी चांगलं कामकाज केलंय आणि ही स्पर्धा अर्थात सिद्धेजी सेठ साहेब युवा मंच यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली खुल्या गटातील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये जे मात्र आपण पाहत आहोत 2 बलाढ्य संघ आमने-सामने येत असताना पाहायला मिळालेत, परंतु ग्रामीणचे एक खेळाडू पुण्याच्या या खेळाडूंच्या अगेन्स्ट कुठेतरी चाच पडत होते. सनी कसबे काय गोलंदाजी केली आहे त्याने. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब त्याच्याकडे आहे आणि नेहमीच आपण पाहिलं ना तर सातत्य राखतो तो गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी झाली, पुढे धावा अपेक्षित राहतील. थँक्यू सर. तर मैदानाच्या आतमध्ये जातोय सेकंड ओव्हर. विकी घेऊन आलाय. ओ हो काय सुरुवात केली आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट ही चांगला. सुरुवात चांगली केली आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळगर या टीमने चांगली दमदार सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात अगदी सनी याने एकूण 3 धावा खर्च केला. तदनंतर सेकंड ओव्हर विकी आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. या वेळेला लोअर फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील त्या धावाचार आणि येतोय तो कणकणीत चौकार. आपण अनोखी गाणी पाहिलीत, अनोखी नावं पाहिलीत आणि या नावाच्या यादीमधून येणारं एक मात्र या पोलादपूर तालुक्यातील दमदार प्रभावशाली नाव पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर यांच्या गाण्याचं आपण गीत हे ऐकलं आणि अगदी आपण पाहतोय 3रा बॉल डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल चौकार, तदनंतर 3रा बॉल डॉट. एक तेरी तो एक मेरी असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रानंतर किंबहुना कुठेतरी अगदी मधल्या रात्रीमध्ये मधल्या सत्रामध्ये चालू असणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यांचा खेळ आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या स्पर्धेचे सर्व अगदी आपण पाहिले सिद्धेश युवा मंच पोलादपूर पुरस्कृत इंडिया ओपन हाफची स्पर्धा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल चिताच्या जबळाईने बॉल कलेक्ट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत, परंतु आता चुकी झाली आहे. एक जिथे होती तिथे 2 देतात. एक धाव क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप काही सांगून गेले अनेक वेळेला. एका धावेचं महत्व काय आहे, एका रनाचं महत्व काय आहे, एका विकेटचं महत्व काय, एका षटकाचं महत्व काय, म्हणजे एकीला फार महत्व आहे. अगदी शून्यापुढे 1 ची ताकद ही विश्व निर्माण करण्याची असते असं आपण अनेक वेळेला म्हणतो ना, परंतु एकीला देखील या क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्व आहे.
या वेळेला मात्र पुन्हा एकदा वेगाने मारलेला बॉल, तिथून क्षेत्ररक्षक येत आहेत, दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो आता थांबतायत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1-1, 2-2, 1-1, 2-2 याही षटकाचं हे समीकरण राहिलं असंच म्हणता येईल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 10 धावा, 10 रन ऑन अ बोर्ड. षटक पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकाचा खडपूस समाचार घेण्यासाठी उर्वरित काही बॉल, तिथून मात्र उडवलेला हा बॉल आकाशाला गवसणी घालणारा होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 2. खेळाडू होता ते बाद. ऋतिक पाटील च्या स्वरूपात आता L&T डोंबिवली संघाला दुसरा धक्का बसतोय. तिसरं षटक आता मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात गोलंदाज सनी कसबे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक, वैयक्तिक कोट्यातील दुसरं. ओ हो, सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉल मध्ये. होय, अगदी ज्या पद्धतीने इथे विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सनी कसबे करत असताना पाहायला मिळत आहे. डीजे घेतली, तदनंतर 3 धावा खर्च केला, तदनंतर तिसरा षटक जसं हाताळण्यासाठी आले ना, तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉल मध्ये खेळाडूला मात्र डग आउटचा रस्ता त्या ठिकाणी दाखवलाय सनी कसबे सारख्या गोलंदाजाने. धावा मात्र आता स्थिरावला. धावा येणं तुमच्यासाठी आता फार इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं L&T खोनी डोंबिवली या संघाकडून सूरज दुधकर. याला आता आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात सूरज दुधकर. पाहूया, अगदी पहिल्या इनिंगचा खेळ पाहायला मिळतो आणि पहिल्या इनिंगची महत्वपूर्ण वेळ. अगदी या मॅच मध्ये असं वाटतंय की अगदी थोडासा लो स्कोरिंगचा सामना हा पाहायला मिळणार का, कारण का अगदी सुरुवातीपासूनच धावा कमी होत असताना पाहायला मिळाल्यात. या वेळेला मात्र पंच आमच्याकडे वत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉल एक धाव ऍड होत असताना पाहायला देखील मिळेल की म्हणा कुठे ना कुठेतरी आता सनी कसबे याचा थोडासा काही ना काहीतरी फलंदाजी टीमसाठी वाटा राहतोय आणि तो वाटा राहणं आता त्यांच्यासाठी फार महत्वाचं असेल. या मॅच मध्ये अगदी खेळत असताना आघाडीच्या जोडीला लगेचच डगआउटचा रस्ता दाखवणं हे त्यांच्या टीमसाठी आणि त्यांच्या वैयक्तिक गोलंदाजीसाठी फार महत्वाचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. तो कारनामा त्यांनी केला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूचा पाठलाग, परंतु याही वेळेला खेळाडू जसे येतात तसे बाहेर देखील जाताना पाहायला मिळतात. तू चल मैं आया अशी काहीशी परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये ओढवत असताना L&T खोनी डोंबिवली या संघावरती.
माध्यमातून सूरज शिंदे यांच्यासाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अक्षयजी मोरे यांच्या माध्यमातून हे आकर्षक कॅश प्राइज हे सूरज शिंदे या समालोचक मित्रासाठी आलेले आहेत. थँक्यू. तर जाऊया महत्वपूर्ण सामन्याकडे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फ्लड लाईट्स आणि विजेच्या प्रकाश झोतामधील एक दमदार स्पर्धा, ज्या स्पर्धेचे सर्वेसर्वा, ज्या स्पर्धेचे आयोजक अगदी दक्षिण रायगड मधील सध्याच्या घडीला सध्याच्या हंगामामधील दमदार स्पर्धा जी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणाऱ्या स्पर्धेचा अगदी नाईट स्पर्धेचा आपल्याला थरार पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. शुभम या नात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. L&T खोने डोंबिवलीचा संघ कुठे ना कुठे तरी आता अडचणीत सापडलाय की काय असंच वाटतंय. एका बाजूला पुण्यनगरी मधून येणारे खेळाडू आणि पुण्यनगरीच्या खेळाडूंची काहीशी अदा आजच्या दिवसात अगदी वेगळी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु ते प्रयत्न वारंवार फसतायत. अगदी वेगळ्या अँगलचे फटके कुठे ना कुठे तर त्यांच्या टीमसाठी घातक ठरतात. महत्वपूर्ण सामन्याची महत्वपूर्ण वेळ अगदी आपण पाहिली तर षटक नंबर 30 जे सनी कसबे स्वतः हातात आणि त्यांनी आजच्या दिवसात केलेली गोलंदाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये नशिबाचा वडापाव खाऊन आलेत की काय असंच काही ना काहीतरी वाटतंय. कारण का ज्या पद्धतीने, ज्या स्पीडने, ज्या वेगाने नियंत्रित गोलंदाजी करतायत ना, अगदी ज्या पद्धतीने पाहायला देखील मिळते सनी कसबे यांची गोलंदाजी. इथून मात्र एक धाव घेणं अंगलट आलं असतं, परंतु तिथे कव्हर्स थोडस लेट येत आहे. पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 13 धावा. अक्षरशः गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंग लाईनचे 3-13 केलेत असंच म्हणता येईल. कारण षटक नंबर चालू आहे 30. धावा झाला स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 13 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जितक्या धावा बनायला पाहिजे होत्या तितक्या धावा बनल्या नाहीत आणि त्यामुळेच की काय आता या धावा कमी होत असताना पाहायला देखील मिळत आहेत. रायगडची माती आणि रायगडच्या या मातीने, महाराष्ट्राच्या या मातीने सगळ्या या स्पर्धकांच्या मनाला या क्रीडा नगरीवरती भुरळ घातली. या वेळेला मात्र स्विच हिटचा फटका हवाई हल्ला पाठवलाय, ठोकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा ठोकल्यात. लेट आलाय, थेट आलाय, परंतु आता तो षटकार त्यांच्या टीम साठी ग्रेट आलाय असंच म्हणता येईल. कारण का या रात्रीच्या सत्रामध्ये अशा स्टाईलची फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये तुमच्या बॅटीला धार आणि तुमच्या बॅटीमधून होणारे कडे वार आता तुम्हाला झेलावे लागतील. ओहो, यावेळेला मात्र गली रिजन मध्ये जाणारा बॉल ही धाव वेगाने घेत असताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्राइक एंडला बॉल हिट केलाय. अगदी ज्या पद्धतीने पाहतोय ना, 3रा षटकामध्ये एक षटकार आलाय. आता कमबॅक केलाय L&T खोनी डोंबिवली या संघाने. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा कंप्लीट झाल्यात 20 धावा, 20 रन ऑन अ बोर्ड. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपलाय, 20 धावा कंप्लीट झाल्यात. येणाऱ्या 18 बॉलचा अजून एक यश आहे. 18 बॉल मध्ये अजून जवळजवळ 40 ते 45 जर बनल्या आणि या धावा एकत्रित केल्या तर हा स्कोर फायटिंग टोटल स्कोर चेस होऊ शकतो आणि तो तुम्ही चेस करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा फेस देखील काढू शकता. परंतु या मॅच मध्ये आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचं टार्गेट हे सेट करावं लागेल. वेट करून मैदानाच्या मध्ये खेळावं लागेल. परंतु वेट अँड वॉचच्या क्रिकेटला तुम्ही वेळ देत असताना, शॉर्ट टाइम क्रिकेट खेळ अगदी आपण पाहत असताना या शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये तोडफोड फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. आज पोलादपूरच्या घराघरात मनामनात लपलेली ही स्पर्धा ज्या वेळेला भेटीला आली ना, आणि भेटीला येत असताना एकमेव मोठं नाव अगदी पोलादपूर तालुक्यांच्या हृदयाच्या अंतःकरणापासून आलं. सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्यातल्या त्यात पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष संदीपजी कदम सर आणि अगदी गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं, एकच वादा सगळ्यांचा आवडता दादा मंगेश शेठ बेलोसे यांना देखील आपण पाहतोय. संपूर्ण या स्पर्धेचे सर्वेसर्वा ही मंडळी या विभागाचा वसाणी वारसा पुढे नेण्याचं काम हा अगदी
प्रमुख आरसा यांच्याकडे आपण देखील त्यांना पाहतोय आणि या मंडळीमुळेच की काय आज पोलादपूर नवे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरातल्या युवा खेळाडूचं टॅलेंट आज रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटच्या पंढरीमध्ये नावारूपाला आलं. तर जाऊया तिसरा षटकाचा खेळ संपल्यानंतर षटक नंबर 14 घेऊन येत आहेत नवीन गोलंदाज वासिक शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय वासिक शेख यांनी. अगदी ज्या पद्धतीने चौथ्या षटकाची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं अगदी महत्वाचं होतं. आपण म्हणतो ना आयुष्यात दोन गोष्टींना फार महत्व आहे, एक चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं. तुम्हाला ती दुरून कळत नाही, त्यासाठी तुम्हाला त्यांचा अभ्यास करावा लागतं, रीड करावं लागतं आणि त्यांची गोलंदाजी वासिक शेख यांची देखील गोलंदाजी तुम्हाला आता वाचावी लागेल, रीड करावी लागेल. अखू टप्प्याचा बॉल तिथून मात्र फेकून देत असताना काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू त्या ठिकाणी अगदी बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेट आली आहे त्या ठिकाणी. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जातोय, परंतु या वासिक शेखची गोलंदाजी खेळणं ही बाब सोपी नाहीये. सुप्रीमो चषकामध्ये त्याने केलेली बॅटिंग ही चर्चेचा विषय राहिली, परंतु सुप्रीमो मध्ये अजून एक नाव चर्चेचं राहिलं, अर्थात महेश नानगुडे. यालाही मैदानावरती तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार. तर अगदी आपण पाहिलं सबसे कातील अजय पाटील आल्याला काय स्ट्रोक खेळलाय, कव्हर्स मध्ये धाडलाय, बॉलला अगदी बाहेरच्या दिशेने पाठवलाय अजय पाटील यांनी देखील. यावेळेला स्विच हिटचा वापर, थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक अगदी त्या ठिकाणी राहत असताना पाहायला मिळाला. वेगळ्या धाटणीचा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण अनेक वेळा म्हणतो ना, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगदी सरळ बॅटने फटके जितके साजेसे येतात ना, तितके आडव्या बॅटने फटके का खेळतायत हा आता प्रश्न पडला असेल क्रीडांगणाच्या आतमध्ये. या वेळेला स्विच हिटचा फटका, टायमिंग प्रॉपर, चेंडूने केलंय हवाई सफर, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. प्रितेश जोशी या बेला मात्र पुन्हा एकदा ड्राइव्ह केलंय, बॉलला दिशा देण्याचं काम केल्यानंतर एकच धाव घेतली आहे. प्रितेश पाटील याची अगदी आपण फलंदाजी पाहतोय. षटक संपलाय चौथं. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये एकूण धावा होत्या 20. तदनंतरच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं 4 षटक संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 32. म्हणजे या षटकामध्ये या 6 बॉल मध्ये एकूण धावा आल्या 12. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 32 आणि उर्वरित आता 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. 12 बॉल मध्ये कमीत कमी अजून 30 ते 35 धावा जर बनल्या तर एक चांगलं असं धावफलक इथून सेट केलं जाईल. आणि सेट करत असताना या आधीचे सामने आपण पाहिले, अगदी अनेक वेळा आपण म्हटलंय ना, अनेक वेळा पाहिले देखील, क्रिकेट मधली कोणती धाव कदापि ही विजयाची हमी देत नसते, परंतु तुम्हाला ती हमी द्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये. तुमचा कमीपणा तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये जाणून न द्यावा लागेल, कारण का या स्पर्धेमध्ये अगदी लाख मोलाची आणि लाख रुपयाची ज्या वेळेला आपण स्पर्धा खेळतो, आपण कुठल्या टीम मधून खेळतो, आपण कोणासाठी खेळतो, याही बाबी फार इम्पॉर्टंट राहिल्यात या क्रीडा स्पर्धेसाठी. गोलंदाजीसाठी आता पाहायला मिळतात सलमान शेख. तर एका बाजूला अगदी आपण पाहतोय तर
प्रितेश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी दापोडीचा खेळाडू, यावेळेला मात्र फटका थोडासा मिस टायमिंग राहिला होता. खेळाडू होत आहेत त्या ठिकाणी बाद, विकेट आली आहे. मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश म्हात्रे, याला आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि अगदी आपण पाहिलं ना, अगदी त्या विभागातलं जास्तीचा क्रिकेट आज या पोलादपूर नगरीमध्ये, पोलादपूर या क्रीडा नगरीमध्ये, ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणूनच की काय, रायगडच्या क्रिकेटच्या पंढरीमधलं अगदी रायगडच्या सुरुवातीचा स्ट्रोक पोलादपूर नगरीमध्ये चालू असलेलं दमदार आयोजन, ज्या फ्लड लाईट्स मधील, विजेच्या प्रकाशझोतामधील एक महत्वपूर्ण आपण सामन्याचा आनंद घेतोय. संपूर्ण प्रेक्षक गर्दी, क्रिकेटची गर्दी करून आलेत मैदानाच्या आतमध्ये. या बैला मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. एक धाव आली आहे. एक धावेच्या मदतीने अगदी स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर योगेश. अजय पाटील पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येत असताना पाहायला मिळतात. या वेळेला अजय पाटील यांच्या बॅट मधून लांबी कमी, उंची जास्त, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा बॉल, षटकार, साधावा. पाटील म्हणतायत ना, दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. काय फटका खेळलाय अजय पाटीलने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल स्टॉप करतायत, परंतु धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. स्कोर कार्डचा अगदी आपण विचार केला, स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 41 धावा. 41 रन स्कोर कार्ड वरती होत असताना, बनत असताना पाहायला देखील मिळत आहेत. अगदी सेकंड लास्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलमान शेख यावेळेला मात्र वेगळ्या धाटणीचा फटका, वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता. षटक त्या ठिकाणी संपलंय. ते 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 42 रन्स. 41 रन, 41 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. पहिल्या अगदी 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर वॉटर बॉय मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. चला वॉटर बॉटल घेऊन जा, विनंती असेल. तर पहिला शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक पहिल्या इनिंग मधलं घेऊन आलाय गोलंदाजीसाठी विकी. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती 41 धावा झाल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ, इथून मात्र आहे तो शेष. पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस, बॅटची चायनीज कडा, बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. सीमा रेषा पार, चौकार. डिलिव्हरी कशी असेल हे पाहणं देखील महत्वाचं असेल. तिसरं पंच पाहतात, अगदी नीट अँड क्लीन दर्जाचं कॅमेरा वर्क
आणि नो बॉल दिला गेलाय. त्या ठिकाणी निर्णय आलाय, तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय नो बॉल त्या ठिकाणी असेल, म्हणजे 4+1 एकूण 5 धावा त्या ठिकाणी असतील. चला नेक्स्ट मॅच मी डी मोरे 11 टीमचे कर्णधार डी मोरे आणि योगेश सरकार किनेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच चला त्वरित या. या पहिला पुन्हा एकदा सेट केल्यानंतर उडवला, तिथून मात्र ठोकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मारलेला बॉल षटकार. विभागामध्ये एक छोटस गाव आहे, ज्या गावामध्ये सर्वात जास्त म्हात्रे आहेत, म्हात्रेपाडा. या म्हात्रेपाडाचा असणारा योगेश म्हात्रे अर्थात बुग्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो आणि त्याने षटकार ठोकलाय. गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, परंतु फलंदाजी त्याहूनही अधिक चांगली करतोय मैदानाच्या आतमध्ये कल्याणच्या मलंगड विभागातील हा खेळाडू. निश्चित अगदी आज सातत्य राखलंय कल्याण डोंबिवली त्या परिसरामधून येणारे खेळाडू. तब्बल रात्रीचे 12 वाजले आणि फलंदाजांनी देखील अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचे 12 वाजवलेत. योगेश म्हात्रे ओ हो या वेळेला तिथून मात्र घुटना टेक और तमाशा देख, परंतु काय झेल टिपलाय. 100 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना पाहायला देखील मिळाले. क्या बात है, क्या बात है. अफलातून झेल महेश नानगुडे होता त्या ठिकाणी. कॅच आवडली असेल तर मित्रांनो टाळावायला काही हरकत नाहीये. चर्चेत आलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खर तर ज्या विभागाला तो बिलॉंग करतो, पुणे जिल्ह्याच्या मावळातून येत असताना ज्याला आपण मुळशीचा असणारा खेळाडू, आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने हा झेल घेतला आणि सांगितलं आपला पॅटर्नच वेगळा आहे. एका हातामध्ये झेल घेतला आणि ब्लपच काढला जणू फलंदाज बाद. होय, अगदी आपण पाहिलं तर अक्षरशः त्या ठिकाणी वाटलं की गरुड झेप घेतली आहे मुळशीच्या त्या खेळाडूने. मुळशीकरांचा आणि पुणेकरांचा पॅटर्नच वेगळा राहिलाय. ते म्हणतात ना, अगदी आपण ज्या पद्धतीने येतो मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि खडा न खडा माहिती घेतो आणि तदनंतर चारी हारी आपलं क्षेत्ररक्षण सजवतो, त्या स्टाईलने अगदी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टीव्ही स्क्रीनवरती आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहिलं, परंतु उद्याच्या येणाऱ्या कालावधीमध्ये आणि इथून पुढे ही कॅच अगदी व्हायरल होत असताना पाहायला देखील मिळेल. जणू काही गरुड आणि झेप घ्यावी ना एखाद्या शिकारीवरती, त्या स्टाईलचा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरती एकूण धावा झालात 52, 52 धावा स्कोर कार्डवरती म्हणलात. एकूण 7 विकेट्स गेल्यात. या पहिला मात्र कौशल्य असताना पाहायला मिळतात. तिथून हलक्या हाताने मारलेला बॉल, एकच धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. म्हणजे आता धावा कुठे ना कुठे मंदावल्यात. पहिल्या 18 बॉल मध्ये 20 होत्या, तदनंतरच्या चौथं षटक आलं तेव्हा धावा झाल्या 32, 5वं षटक आलं तेव्हा झाला 41 आणि 6व्या षटकाचा खेळ चालू असताना किंबहुना उर्वरित 2 बॉलचा खेळ आणि 2 बॉलची पहिल्या इनिंगची महत्वपूर्ण वेळ. या पहिला मात्र पुन्हा एकदा उडवलेला बॉल, तिथून मात्र क्रिकेटच्या व्ही शेप मध्ये ठोकलेला बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. अजय पाटीलच्या बॅट मधून अगदी दमदार स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. उर्वरित अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 59, 59 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळत आहेत. L&T कोणे डोंबिवलीचा संघ या वेळेला मात्र तिथून डॉट बॉल येत असताना पाहायला देखील मिळाला आणि डॉट बॉल आल्यानंतर कुठे ना कुठेतरी आता धावा स्थिरावल्यात. 59 धावा स्कोर कार्ड वरती झाला. शेवटच्या
षटक आणि शेवटच्या षटकातला महत्वपूर्ण खेळ आपण पाहतोय. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह चित्रीकरण tenniscricket.in ची संपूर्ण टीम आज अगदी चोख पद्धतीने कामकाज पार पडताना पाहायला मिळते. त्यांचा कॅमेरामन, त्यांचे संपूर्ण ऑपरेटर अगदी ज्या पद्धतीने कामकाज करतायत, प्रत्येक अँगलने अगदी झेल असू द्या, कॅच असू द्या, खेळाडू ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये येतात. यावेळेला मात्र फटका चांगला समोरच्या दिशेने खेळलाय. वन बाउंस क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपल्या सहकार्याकडे बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. पाहूया निर्णय काय असेल. तर या ठिकाणी एकूण धावा बनला स्कोर कार्ड वरती. सर 2 धावा असतील ना या? ओके, 2 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. एकूण धावा बनलात पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर. एकूण 61 धावा. 61 धावा Thank you. पहिल्या 61 म्हणल्यात 62चं टार्गेट आहे. हे नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला योगेश सरकार किनेश्वर आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल तो डी मोरे. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. डी मोरे टीमचा कॅप्टन आणि योगेश सरकार किनेश्वर या टॉस करण्यात येईल. मी लक्ष वेधन योगेश सरकार किनेश्वर टीमचा कॅप्टन आहे. टॉस आपण नेक्स्ट मॅचचा करतो आहोत. मी डी मोरे 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहेत. या विजय खडके कॅप्टन योगेश सरकार किनेश्वर. यस, विजय खडके देखील दाखल होतात. टॉस आपण करणार आहोत. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. अविनाशजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. अविनाशजी दाभेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल्स इज अ कॉल. हेड आला. टॉस इथे जिंकलाय तो डी मोरे 11 या टीमने. खरं तर योगीजी या मॅचचा टॉस फार इम्पॉर्टंट होता. टॉस तुम्ही जिंकलात, काय डिसिजन घ्याल? सर आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षणाचे निर्णय ग्रामीण स्तरावरचे खेळाडूंना तुम्ही घेऊन खेळत आहे. पोलादपूर सारख्या विभागामधून येत असताना एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळाडूंना संधी मिळते. काय म्हणाल आपल्या संघातील खेळाडूंसाठी? कारण तुम्ही अनेक आयकॉनच्या स्पर्धा खेळल्यात, मोठ्या खेळाडूंसोबत तुमचा खेळ सातत्याने राहिलाय. आपल्या युवा खेळाडूंसाठी काय मेसेज द्याल? नक्कीच युवा खेळाडूंसाठी त्यांनी बघितलं पाहिजे की आज आयकॉन खेळाडू खेळतात आणि ते कसे खेळतात, कुठला फटका कुठे शॉट मारतात, म्हणजे प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आपण काय करतो, आपण आपल्या हिशोबाने खेळायला बघतो, पण आज आयकॉनचे खेळाडू आहेत ते खूप चांगले. काय आज मगाशी 1-2 मॅच झाल्या, त्यांनी ऑफ साईडचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळले. त्यामुळे तसं ते मुलांनी इकडे प्रयत्न केला पाहिजे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलात. काही चेंजेस आहेत संघामध्ये आणि कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला? चेंजेस नाही, टीम सेम राहील आणि 50पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून. कारण खूप चांगले आमच्याकडे बॉलिंग लाईनअप आहे. पूर्ण फक्त तालुक्याचीच टीम घेऊन आमचे संदीप सर खेळत आहेत आणि आम्हाला ते संधी दिले सर्व खेळाडूंना. खूप चांगला आमचा 100% प्रत्येकात येण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला विजय. मागील मॅच मध्ये जास्तीची काही चर्चा करता आली नाही. या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मागील सामन्यामध्ये देखील तुम्ही बॅटिंग केली, बॅटिंग वाटायला आली होती. इथे काही चेंजेस केलेत का आणि काय म्हणाल, किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील? आम्ही 70 ते 80 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमची पण म्हणजे सेमच टीम असेल, कारण आम्ही 12च खेळाडू आलेत. त्यामुळं जेवढे रन करता येईल तेवढे रन करू, पण आम्ही 80 धावा करण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच पाहायला मिळावी ही अपेक्षा दोन्ही संघांच्या खेळाडूंना देऊया. शुभेच्छा. न्यूज प्रायमरी टॉस बॉक्स सेंटर ही टॉस जिंकलाय डी मोरे 11 या टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. आघाडीची जोडी वार्षिक शेख आणि ज्याच्या साथीला महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रन चेस जारी राहील. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या पलीकडे उत्तरार्धाकडे वळू.
प्रत्येक आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील मुळशी विभागामधून बावडनचा येणारा खेळाडू महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. परंतु अगदी त्याच वेळेला भिवंडी मधून येत असताना एका युवा खेळाडूने सध्याच्या घडीला आपल्या उंचीच्या जोरावरती खोलवर टप्प्याची गोलंदाजीसाठी जाणला जाणारा कौशल पाटील गोलंदाजी मार्कवरती वळपाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. स्ट्राईक एंडवरती वासिक, नॉन स्ट्राईक एंडवरती महेश नानगुडे. सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट आहे या मॅच मध्ये ते तब्बल 62 धावसंख्येचं 62 रनचं टार्गेट. सामन्याला सुरुवात. पहिल्या बॉलवरती आक्रमण. इट्स आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवरती षटकार. तसं प्रत्युत्तर इथे देण्यात आलंय. पूर्वार्धामध्ये 62 बनल्यात, इथे 61 बनल्यात. 62चा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या बॉलवरती वासिक शेखच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. खरं तर वासिक हा खेळाडू आक्रमकतेसाठी जाणला जातो. सुप्रीमो मध्ये त्याची बॅटिंग चर्चेची विषय राहिली. त्याहूनही अधिक चर्चेचा विषय राहिला महेश नानगुडेचा खेळ. 1 बॉल 6ची मॅच. इथे मात्र त्याने 1 चेंडू आणि 7चा सामना जिथे मात्र खेळलेला स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती झेल टिपण्यात आला होता. आणि सुप्रीमोच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्या दर्जेदार खेळ ज्या बॅटरने साकारला तो महेश नानगुडे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 6 बनल्यात. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर जो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. शाहरुख खानच्या अंदाजामध्ये इथे प्रदीपजी शिंदे सरांनी सांगितले इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाल्या. 7 धावा धावफलकावरती. या मॅचचे ऑफिशियल प्रदीपजी शिंदे. त्याच वेळेला हेमंत कोळी. 6 बॉल 6 षटकार लगावणारा माहुल चावलिया. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर कमी गतीने पाहायला मिळाला. कौशल पाटीलकडे ही खासियत राहिली आहे कारण आपल्या उंचीचा वापर करतो. मी आधीच म्हटलं होतं की वासिक शेख, कौशल पाटील आणि ऋतांशु पाटील हे असे खेळाडू आहेत की ज्यांना तुम्ही जास्त काळ कुठेही जास्त लपून ठेवू शकत नाही. उंच पुरे आहेत. अंडर 23चा खेळाडू गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती कौशल पाटील. यावेळेला खोला टाकला होता. ऑन साइडला खोदून काढलाय प्रितेश पाटील. चेंडूवरती वेगाने येतोय. वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे या टीम कडून ज्या खेळाडूला भिवंडीमध्ये अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळाल्या. सिल्वर स्टार भिवंडी या संघामध्ये देखील आपण प्रितेश पाटीलला पाहिलं. तो अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 8. महेश नानगुडे स्ट्राईक एंडवरती आहे. या युवा खेळाडूने अनेक आयकॉनच्या स्पर्धा गाजवलेल्या पाहायला मिळाल्यात. महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी आगामी कालावधीमध्ये पुढच्याच वीक मध्ये येत असताना पाहायला मिळेल. आणि ज्याचा आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असणारा मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे पाहायला मिळतोय. खोला टाकला. पहिल्याच बॉलवरती अटॅक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. महेश नानगुडेच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सामन्यामध्ये विजयासाठी जिथे 62चा पाठलाग करत होता सध्याच्या घडीला 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल कौशल पाटील. उजव्या सीच्या बाहेर बाग फुटला आले. टॉप ऑफ दी बाउंस स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथून प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 62चा पाठलाग करायचा आहे. PTPL सीझन 4 आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहोत. सिद्धेजी सेठ साहेब तथा सिद्धे सेठ युवा मंच यांच्या माध्यमातून करण्यात आलेला क्रिकेटचा हा दैदीप्यमान असा सोहळा आपण पाहत आहोत. बॅकफुटला कमी गतीने टाकलं होतं. ऑन साइडला केला. हा फॉर्म पूल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही असे रक्षक पोहोचेल. धाबा इथून अर्जित करण्यात आल्या. ते एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती 17 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 ऑन दी बोर्ड
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. विजयासाठी जिथे आपण पाहिलं ना तर येणाऱ्या 30 बॉलचा खेळ शेष आहे आणि 30 चेंडूमध्ये 45 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. यांचे मित्र अनंतभाऊ कदम आणि आनंद कांबळे तसेच तुषार निंबाळकर, सुभाष मांडवकर यांचं आगमन झालंय. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. पुणे जिल्ह्यातून अगदी आपण जर पाहिलं तर मृत्युंजय पुणे अगदी हा संघ इथे दाखल होत असतो आणि अनंतभाऊ कदम, आनंद कांबळे, तुषार निंबाळकर आणि सुभाष मांडवकर पुन्हा एकदा तुमचं पोलादपूर तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती 17 धावा धावफलकावरती असताना योगेश म्हात्रे बुग्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. या खेळाडूच्या गोलंदाजीची चर्चा जास्तीत जास्त त्याहूनही अधिक त्याच्या हेअरस्टाईलचे आणि केसांचे रंग कोणकोणते असेल ना त्याचे चर्चेचे नेहमीच विषय पाहायला मिळाले. पुढचा बॉल पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जिथे 2 धावा कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत वासिक शेख आणि महेश नानगुडे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. चांगला खेळ रंगतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बास्टर्सचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे दुसऱ्या चेंडूवरती चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास. वाडा कोणाचाही असला ना तर राडा केवळ आम्हीच करणार हे महेशने नेहमी सांगितलंय. खोलातला बॉल यावेळेला ड्रायव्हिंग लेंथ वरती आहे. आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मोर अनदर बिग हिट. चौकार. होय जिथे तिथे यहां वहां देखो जहां आपलीच हवा. काय बॅटिंग केली आहे भावा. चौकार आलाय. 5 बॉल 17 वरती महेश नानगुडे संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल 27 ची भागीदारी इथे रचली जाते. बुग्याचा हा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली होती. गोलंदाज कोणत्या स्वरूपाचा इंटरेस्टेड नव्हता. ऋतिक तितकाचा चांगली बॅटिंग करू शकला नाही. प्रितेशने दमखम दाखवला परंतु अजय पाटील बॅटिंगसाठी उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बरोडीचा खेळाडू बॅटिंगसाठी उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला. भिवंडीचा खेळाडू आणि याचंच कारण की काय मैदानावरती धावाही तितक्याशा उशिराने येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. कारण फिरकीच्या जाळ्यामध्ये पूर्वार्धामध्ये जसं थया थया नाचवलं होतं सनी कसबेने. काय गोलंदाजी केली आहे सनीने. कोलात टाकलेला चेंडू वाईट यॉर्कर. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. सनी केसबेला पाहिलं ना की आनंदवाडीची ती स्पर्धा आजही डोळ्यासमोर येते. त्याने केलेली अफलातून कामगिरी आणि तिथून त्याच्या गोलंदाजीमध्ये अनेक बाबी बदलल्या परंतु त्याची फिटनेस जशीच्या तशी आहे. 27 बांधल्यात. 0 फलंदाज बाद झाला. आघाडीची जोडी इथे जमली आहे. जिथे मात्र आपण पाहतो 10 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल योगेश म्हात्रे इथे कोलात टाकला. खोडून काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. हा वन साइड हिरो आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा. सामना शेवटपर्यंत घेऊन जाणारा संघाची रन मशीन महेश नानगुडेचा झेल इथे झाला ड्रॉप. त्याला मिळाला जीवदान. 28 धावा
2 षटकांचा खेळ संपला. येणारे चेंडू शेष राहतील ते इथून पुढे 24-24 मध्ये 34ची गरज. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 24 चेंडू आणि 34ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 34 धावा या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. खरं तर जितकं कौतुक करावं तितकंसं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचंच. निलेशदादा कोळसकर साहेब, संस्थापक पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, यांचे विशेष आभार. मंगेजी बेलोसे साहेब यांचे विशेष करून कौतुक आणि आभार. विनाजी दीक्षित साहेब यांचे विशेष करून कौतुक आणि आभार. नगर पंचायतीचे नगरसेवक आणि सिद्धेजी सेठ साहेब, खरं तर या पोलादपूर नगरीचे अर्थात कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व, सातत्याने अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून घेऊन येत असताना ज्यांना आपण पाहिलंय, नव्हे तर खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रिकेट जागृत ठेवलं असे सिद्धेजी शेठ साहेब यांचे विशेष करून कौतुक आम्ही करू. आगामी कालावधीमध्ये नगरपंचायतीची मोठी लढत आणि निवडणूक तुम्हाला पाहायला मिळेल आणि विद्यमान नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. कौशल पाटील, पहिला बॉल, रफ्तारचा राजा गोलंदाजी करतोय. कौशलचे यॉर्कर जे आहेत ना ते नेहमी पाय चेचणारे राहिलेत. तो क्रशर गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. नुकताच टेनिस क्रिकेट ब्लास्ट एक 10 लाखाची स्पर्धा मानकोलीमध्ये पार पडली. तिथे त्याने चांगली गोलंदाजी केली होती. अंडर 23 ब्लास्ट नुकताच पार पडला. त्याच्यामध्ये चांगल्या दर्जाचा खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. आणि हे 3 खेळाडू, मिडॉनला असणारा ऋतिक पाटील, यशांच्या पाठीमागे असणारा प्रितेश पाटील आणि कौशल पाटील यांना त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. खोलातला बॉल टाकण्याचा प्रयत्न समोर उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने अजय पाटीलच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. कौशल पुन्हा एकदा लोअर फुल टोल होता. ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स म्हणत असताना एक झंझावाती खेळ साकारतोय महेश नानगुडेच्या बाटमधून षटकार. अदानी आणि अंबानीला जेवढ्या 100 रुपयाच्या नोटा शुल्लक आहेत ना तेवढ्या या खेळाडूला धावा शुल्लक राहिल्यात. पहा, पारिजातकाचा सडा पडावाना सकाळच्या सत्रामध्ये झाड हलवल्यावरती त्या रीतीने धावांचा सडा जणू काही इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. मला तर असं वाटतं ना की त्याने रांगोळीच काढायला घेतली मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकार आणि चौकाराने रंग भरल्यात. 11 बॉल 30 वरती 2 नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 40. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक छोटस बावधन गाव जे मात्र पाहायला मिळतं मुळशी विभागामधील मावळ तालुक्याचा हा खेळाडू, या युवा खेळाडूने जिथे आपण पाहिलं तर आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली आहे. महेश नानगुडे बॅटिंग करतोय. यावेळेचा नो बॉल, मिस टायमिंग राहिला. ऋतिक चेंडूच्या खाली येतोय. नो बॉल आहे. संधी मिळेल फलंदाजाला. ओव्हर स्टॅपिंग केली आहे आणि ह्याच कारण की काय रिटर्न क्रीजला इथे आपण पाहिलं तर इथे टच होत असताना पाहायला मिळाला. DRSचा कॉल करण्यात आला. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. महेश नानगुडे
हे नाव जिथे मात्र आपण रिटर्न क्रीज इथे पाहिली जाईल. 20 चेंडू आणि 20 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये हाफपीच क्रिकेट सर्वाधिक खेळलं जातं आणि हाफ क्रिकेटचा बादशाह म्हणून महेश नानगुडेला नेहमीच पाहिलं गेलं. या पण डीआरएसचा कॉल करण्यात आला होता आणि हा नो बॉल आहे. नो बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. 42 धावा धावपलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले या पण स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. कौशल पाटीलचा हा बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. अगदी पाहिलं तर रिटर्न क्रीजला टच झाला होता पाय आणि म्हणून की काय पंचांनी हा नो बॉल घोषित केला. फ्री हिट मिळेल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पाशिक शेख ऑन स्ट्राईक. स्कोर कार्ड वरती 42. येणारे 20 बॉल. रन बॉल इक्वेशन. 20 चेंडू आणि 20 ची गरज. खोलातला हेलिकॉप्टर खेळलाय. फ्लॅट पॅरल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. वार्षिकच्या बाट चौकार आला. 19 चेंडू आणि 16 ची गरज राहिली या मॅच मध्ये. चौकार आणि षटकारांची तुफान आचितबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅट आणि बॉलची जुगलबंदी. छान अंपायरिंग. ओघवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आज आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन दी टोस. हा फॉर्म पुल केलाय. नो बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नो बॉल वरती चौकार आला. संघाची धावसंख्या 51 धावा पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर जागा बनवली. फ्री हिटचा बॉल होता. एक शाख कबरला खेळतात. सिंगल इथून प्राप्त होईल. या पीटीपीएलच्या आयोजनामध्ये एक बाब नेहमीच पाहायला मिळाली. गेले 3 पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये देखील आपण आवर्जून पाहिलं. विजयजी दळवी हे सातत्याने आपल्यासोबत जोडले जातात. या वर्षीच्या हंगामामध्ये थोडे ते उशिराने आल्यात. थोडेसे फॅमिली इश्यूज होते आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन झाल्यात. खरं तर सर्वाधिक महत्वाची बाब अभिमानास्पद राहत आहे. एक चांगलं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा पार पाडण्यासाठी विजू दळवी असतील, विजू तळेकर असतील, केतन पवार असतील, त्याच वेळेला ओमकार गाडगे असतील, कल्पेश मोहिते असतील, सूरज सोनावणे असतील आणि सर्वांचंच आपण कौतुक करावं तितकंसं कमी आहे की नेहमी चांगलं योगदान राहतं. निखिल जाधव असेल, निखिल मोरे असेल, त्याचंही कामकाज नेहमी चांगलं राहतं. 52 बंडल्यात येणारे 18 बॉल आणि 10 ची गरज. अभिषेक जांभळेकर यांचंही मी विशेष कौतुक करेन कारण सिद्धेश शेठ युवा मंचामधून चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो आणि सिद्धेश शेठ युवा मंच या संपूर्ण मंचाचंही मी कौतुक करेन. इंस्टाग्रामवरती या पेजला आपण आवर्जून फॉलो करा. मैदानाच्या आतमध्ये 52 बंडल्यात 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल 10 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करंट दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वार्षिक शेखच्या बॅटमधून इथे गणाघाती षटकार.
आरची आवश्यकता. खुलातला बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक ऋतिक चेंडूच्या खाली आला. वार्षिकची खेळ इथे संपली. 9 चेंडू आणि 24 धावांचा वादळी खेळ इथे संपत असताना पाहायला मिळाला. येणारे 16 बॉल 4ची आवश्यकता असताना वार्षिक बाद. विशेष कौतुक मी करेन कारण ऋषी झोरे अगदी यशांच्या पाठीमागे त्यांनी घेतलेला अविश्वसनीय झेल. टेनिस क्रिकेटमध्ये आजही त्यांच्या झेलाची चर्चा राहते. अनेक खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक तारे सितारे त्यांनी घडवले. ऋषी झोरे यांचा मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला हा संघ अंकुश पाटील युवा मंच किंजळघर या नावाने खेळत असताना पाहायला मिळाला. अंकुश पाटील युवा मंच किंजळघर अंकुश पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. L&T डोंबिवली टीम डोंबिवली खोणीतील या संघ अर्थात L&T डोंबिवली हा टीम सध्याच्या घडीला बॅकफूट वरती पाहायला मिळते. 4ची आवश्यकता राहिली आहे. केवळ औपचारिकता आहे मॅचची. L&T डोंबिवली. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उसळी घेणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. खोणी हे डोंबिवली विभागामधील एक छोटस गाव आणि अर्थात आपण पाहिलं तर रतनबुवा स्मृती चषक ज्या गावामध्ये पार पडली जाते तेच खोणी गाव. पुढचा बॉल यावेळेचा बॅकफुटला आलाय. समोरच्या दिशेने फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल निसटलाय जरूर परंतु इथून एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात त्या 60 येणारे चेंडू आहेत ते 14 आणि 14 बॉल मध्ये केवळ 2ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 2 धावा. केवळ औपचारिकता बाकी आहे मॅचची. करंचा हा चेंडू खाली राहिला. वेगवान पाहायला मिळाला. क्विकर बंद. डोळ्याशी पापणी लवते न लवते कधी चेंडू आला कधी चेंडू निघून गेला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. 13 बॉल 2ची गरज. 13 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज जोईन उजव्या यष्टीच्या बाहेर उसळी घेतली आहे बॉलने. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 4 षटकांचा खेळ संपला. 60 डबा धाव फलकावरती आहेत. 12 बॉल 2ची गरज. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खोलातला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आहे. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. अजय मार्क वरती दाखल होत असताना बॅकफुटला वेगवान
आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. अनप्लेबल होता हा बॉल. बॅटरकडे कोणतंही उत्तरच नव्हतं या चेंडूचं. अगदी निष्प्रभ केलं या बॉलवरती. प्रत्युत्तर देताच आलं नाही. चारी मुंड्या चित झाला फलंदाज. सामन्यामध्ये समीकरण बदलू लागले. 10 बॉल 2ची गरज. 15 बॉल 31 वरती महेश नानगुडे नॉट आउट आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. खोलात टाकला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. लगातारचा तिसरा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. बॅटर सुशांत गायकवाड जणू काय टुरिस्ट विजावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय असंच वाटू लागलंय. कारण यष्टिरक्षक आणि गोलंदाज हेच मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बॉल येतोय थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आल्यात. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलंय ते गोलंदाजाने. लगातारचा चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. मिडन ओव्हर पाहायला जातोय की काय आपण असं वाटू लागलंय. 8 चेंडू आणि 2ची आवश्यकता असणारी ही मॅच. पहिले 4 चेंडू हे यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावलेले पाहायला मिळालेत. मॅच बनते की काय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रितेश. उसळी घेतोय. उसळी घेतलेला हा बॉल कमी गतीचा. लगातारचा 5वा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी DRS घेण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल साठी DRS घेण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 8 चेंडू 2ची आवश्यकता. या बॉलचा अजूनही निर्णय येणं प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात आला. टीव्ही अंपायरची मदत करण्यात आली घेण्यात आली आहे. वॉर रूम मध्ये जिथे बंटी जाधव यांना तुम्ही पाहताय. फेअर डिलिव्हरी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमने चॅलेंज केलं होतं पंचांच्या डिसिजनला आणि इथे DRS गमावलाय. पुढचा बॉल अंकुश पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बॅटिंग करतो. अंकुश पाटील युवा मंच 11 किंजळकर. वेगवान चेंडू ऑन साइडला बॅकफुटला आल्या. ऑन साइडला केला. एक सिंगल मिळेल. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 1 धाव संख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 1 धावा. जास्त चर्चेत आलेलं हे गीत होतं जे मात्र काही वेळापूर्वी आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल आणि आता मात्र 1 धाव संख्येची आवश्यकता. काही दिवसांपूर्वी एक सामना नुकताच पार पडला होता. रेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया. ज्या वेळेला अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण लगावलं होतं योगेश पिनकरने करण अंबालाच्या अगेन्स्ट. आता त्याचा फील मला इथे येऊ लागलाय. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये तो फील मी पाहिला होता. 11च्या 11 खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये उभे करण्यात आले होते. इथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पहा. कारण 6 बॉल 1 धाव संख्येची आवश्यकता असताना करण गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल पंचाकडे अपील. बोट आकाशाकडे. कहाणी में ट्विस्ट. 5 चेंडू आणि आता मात्र 1 ची गरज. फलंदाज बाद. BC बनताना पाहायला मिळाल्यात. 6 बॉल मध्ये 22, 6 बॉल मध्ये 15, 6 बॉल मध्ये अनेक वेळेला 10 बनताना पाहायला मिळाल्यात. परंतु 6 बॉल मध्ये 1 धाव बनवणं सर्वाधिक अवघड गोष्ट आहे. कर्जतच्या शिवशक्ती कडाव टीमने 6 बॉल 1 धाव डिफेंड केलेली आहे. इथे या मॅच मध्ये 5 बॉल 1 ची आवश्यकता राहिली आहे. कंपल्सरी चेसिंग
करणची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कंपल्सरी एक धाव तुम्हाला बनवायचीच आहे. येणारे बॉल आहेत ते 5 चेंडू आणि 1 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 1 धाव. खुल्या गटाचा क्रिकेट आपण अनुभवतोय, परंतु 12 बॉल 2 चा सामना 5 बॉल आणि 1 वरती येऊन थांबलाय. मागील 7 चेंडू मध्ये केवळ 1 धाव आली आहे आणि 1 फलंदाज देखील बाद झालाय. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बडवेल ना याचा मात्र नेम नाही. क्रिकेटच्या या खेळामध्ये अनेक बाकीत ही केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे काहीच नाही. येणारे 5 बॉल 1 ची गरज. 5 चेंडू आणि 1 धावा. 5 चेंडू मध्ये 1 धाव केवळ बनवायची आहे, परंतु धाबेत दाण आणलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमचे आणि बॅटरचे शेजारी वाढलेत. 5 बॉल आणि 1 ची गरज. कदाचित गोलंदाज या गोष्टीसाठी थांबला असेल की फलंदाज एक्झॅक्टली काय करतोय याची शहानिशा त्याने केली. कोणता आविर्भाव इथे दाखवण्यात येईल करण याची इथे चाचपणी करत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज. स्विच हिट. मॅच फिनिश. सामना संपवला षटकारानं. इथे सामना संपवला तो अमितने. मॅच जिंकली अंकुश पाटील युवा मंच 11 किंजळघर.